हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कालची मॅच आपण कन्व्हिन्सिंगली जिंकलो त्याबद्दल. सुरुवात करूया टॉसपासून. टॉस आपण हारलो ॲज युजल. न्यूझीलंड म्हणला बाबा तुम्ही बॅटिंग करून घ्या, आम्ही बॅटिंग करायला आलो. अभिषेक शर्मा जसं नेहमी खेळतो फ्रीलेस, म्हणजे त्याच्या डोक्यात एकच शॉट असतो की बाबा मी पहिल्या बॉलला येईल आणि स्टेप आउट करून खेळ. तसा तो नेहमीसारखा खेळला, चांगला खेळला. काल आपण बघितलं त्यांनी 84 रन काढले 35 बॉलमध्ये, 8 सिक्स, 5 चौकी आणि स्ट्राईक रेट जवळपास 240चा. टॉप 3मध्ये जर एक बॅट्समन असा असेल ना तर भारताचा स्कोर नेहमी 200 रनाच्या जवळपास दिसेल तुम्हाला. आणि त्याच्यामुळेच आपण अभिषेक शर्माला एवढं इम्पॉर्टंट देतोय 2026च्या T20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने. त्याच्यानंतर संजू सॅमसन आणि ईशान किशन हे दोन बॅट्समन आहेत, त्यांना मला थोडं जास्त बोलायचं आहे. संजू सॅमसनने 10 रन काढले 7 बॉलमध्ये, 142चा स्ट्राईक रेट आणि 2 चौके. ज्या ओव्हरला तो आऊट झाला त्या ओव्हरमध्ये तिने 2 चौके मारले होते, एक मिड विकेटवरून एक स्क्वेअर लेगवरून. दोन्ही पुल शॉट होते ऑलमोस्ट. न्यूझीलंडनी मिड विकेटवर प्लेअर ठेवला, थोडासा पुढे बॉल टाकला, स्लो होता, स्पीड थोडी कमी होती, भाऊनं फ्लिक केला आणि मिड विकेटच्या हातात कॅच देऊन आऊट झाला. संजू सॅमसनला एक रिक्वेस्ट आहे, बाबा चान्स भेटला आहे तर तो त्याला कॅपिटलाइज कर. हे 10 रन नाही जमणार. शुभमन गिलला बाहेर बसवलं आहे. जर हे संजूचे फॅन्स म्हणतील की 7 बॉलमध्ये 10 रन काढले ते जस्टिफाय नाही करता येणार. तर संजू सॅमसन आणि ईशान किशन सुद्धा 5 बॉलमध्ये 8 रन आहेत, त्याच्यात 2 चौके मारूनच त्यांनी 8 रन काढले. ईशान किशनने सुद्धा चांगला आहे, टचमध्ये दोघंही दिसत होते. दोघांच्या बॅटिंगमध्ये मला एक गोष्ट अशी वाटली की यार त्यांना मला वाटतं 30 बॉलमध्ये 100 काढायचे आहेत का 35 बॉलमध्ये 100 काढायचं असं काहीतरी टार्गेट दिलेलं होतं. दोघांचा नॅचरल खेळ जसा आहे तसं ते खेळा, बॉलच्या मिरिटच्या हिशोबाने खेळा. ॲग्रेसिव्ह खेळायची आवश्यकता नाही, कारण आपल्याकडे ऑलरेडी एक ॲग्रेसिव्ह बॅट्समन आहे, त्याचं नाव अभिषेक शर्मा, ज्यांनी 240 स्ट्राईक रेटनं 84 रन काढले. त्याच्यानंतर आलं सूर्यभाऊ. सूर्यभाऊवर सगळ्यांची नजर होती, स्पेशली माझी सुद्धा नजर होती की बाबा सूर्यभाऊ कसं खेळ. आणि तर चांगला खेळला काल, आपण असं म्हणू शकतो. 22 बॉल 32 रन. येस, जो सूर्यभाऊ आपल्याला माहिती आहे 2022 2023मध्ये जो नंबर 1 बॅट्समन होता त्या कॅलिबरचा परफॉर्मन्स आलेला नाही. बट मागच्या 1.5 वर्षापासून जसं त्याचा फॉर्म होता त्या हिशोबानं तर चांगलंच म्हणावं लागेल असं आपण म्हणू शकतो. 22 बॉल 32 रन, 4 चौके, 1 सिक्स, 145चा स्ट्राईक रेट. हो, पुढच्या मॅचला तो चांगला करेल आणि पुढच्या ह्या सिरीजमध्ये त्याची एक 50 आली पाहिजे, तो फॉर्ममध्ये परत आलेला पाहिजे. हे 2026च्या वर्ल्ड कपसाठी T20 वर्ल्ड कपसाठी स्पेशली खूप महत्त्वाचं आहे, कारण सूर्या आपला कॅप्टनसुद्धा आणि सूर्या 3 किंवा 4 नंबरवर खेळणारे बेस्ट बॅट्समनसुद्धा आहे. असो, बघूयात. त्याच्यानंतर हार्दिक पांड्या आल्या पहिल्याच बॉलला चौका मारला आणि जो शॉट हार्दिक पांड्याने खेळला होता मला वाटतं सूर्यभाऊने तोच खेळायला पाहिजे होता. लॉफ्टेड शॉट खेळत होता सूर्यकुमार यादव, पण जागेवरूनच खेळत होता, बॉलच्या पिचपर्यंत नव्हता पोहोचत. होता मिचेल सॅटनर होता. मिचेल सॅटनर, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, मला वाटतं एक मुंबई इंडियन्सचं एक भरत मिलाप जे आपण म्हणतो तसं काहीतरी झालेलं होतं. एक हसी मजाक चालू होती. बट येस, बिंग अ मुंबई इंडियन फॅन मला तर नेहमीच आवडेल. बट तिथे मला वाटतं कुठेतरी सूर्यकुमार यादवने तो शॉट मिस केला, हार्दिक पांड्याने कनेक्ट केला आणि चांगला खेळला. हार्दिक पांड्याने 16 बॉल 25 काढले, 150चा स्ट्राईक रेट होता, 156चा स्ट्राईक रेट होता, 3 चौके, 1 सिक्स मारले. काल भाऊ स्वॅगमध्ये दिसत होता. चुकीच्या वेळेला आऊट झाला नाही तर मला वाटतं 50 मारले असतील, आपला स्कोर जवळपास 238 झाला असता. त्याच्यानंतर शिवम दुबे आला. शिवम दुबे काही जास्त खेळू शकला नाही. रिंकू सिंग आला. रिंकू सिंगनी 20 बॉल 44 रन काढले, 4 चौके आणि 3 सिक्स होते, त्याचे 220चा स्ट्राईक रेट. रिंकू सिंगला आपण मागच्या काही सिरीजपासून बाहेर ठेवलं होतं, कारण शुभमन गिलमुळे त्याची जागा बनत नव्हती. शुभमन गिल नव्हता तर मग आम्हाला एक विकेट किपर पाहिजे होता आणि विकेट किपर असल्यामुळे आम्हाला रिंकू सिंगला घेऊन खेळता येत. पण रिंकू सिंगने दाखवलं की तो काय इम्पॉर्टंट आहे. 20 बॉल 44 रन, फिनिशिंग टच जो पाहिजे असतो आणि जो KKRमध्ये रिंकू सिंग नेहमी देतो, भारताला तो पाहिजे आणि त्यांनी आज दाखवलं की तो काय एक चांगला फिनिशर होऊ शकतो. त्याच्यानंतर अक्षर पटेल आला. अक्षर पटेल काही एवढं विशेष खेळू शकत नाही. अर्शदीप सिंगने एक चौका मारला, 6 बॉल 6 रन काढले. विकेट्सचं बघायला घेतलं तर जेकब डफीने 2 विकेट घेतला, कायल जेमिसनने 2 विकेट घेतल्या. बट कायल जेमिसनने रन खूप कन्सिडर केले, 4 ओव्हर 54 रन. जेकब डफीचं ॲप्रिशिएट करावं लागेल, कारण 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन त्यांनी 2 विकेटा घेतल्या. क्लार्कने 1 विकेट घेतली, ईस्ट सोडीने 1 विकेट घेतली, ग्लेन फिलिप्स महाग गेला 1 ओव्हर 20 रन, मिचेल सॅटनर 3 ओव्हर 37 रन आणि डॅरेल मिचेलने 1 ओव्हरमध्ये 21 रन दिले. एक गोष्टची मला इथं हायलाईट करायची ती म्हणजे रिंकू सिंगचा जो एक दबदबा आहे ना, रिंकू सिंगचा दबदबा असा आहे की त्याच्यामुळे मिचेल सॅटनरची 1 ओव्हर बाकी होती, ईस्ट सोडीची 1 ओव्हर बाकी होती, बट शेवटची ओव्हर दिली कोणाला, डॅरेल मिचेलला, जो पार्ट टाईम बॉलर. त्यांनी 21 रन कन्सिड केले. का? कारण रिंकू सिंग लेफ्टी आहे, ईस्ट सोडी लेग स्पिनर आहे,
मिचेल सॅटनर लेफ्ट आर्म स्पिनर आहे. कदाचित त्यांना भीती वाटली असावी आणि रिंकू सिंगने जसा त्याचा दबदबा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कायम केला आहे हे तुम्हाला नेहमी दिसेल. डॅरेल मिचेलने शेवटच्या ओव्हरमध्ये आला 21 रन दिले आणि मला वाटतं एक बॉल वाईड होता, तो वाईड का दिला नाही माहीत नाही, बट असो. त्याच्या रिप्लायमध्ये न्यूझीलंड आली. न्यूझीलंडनी 190 रन काढले. टार्गेट होतं 238 रनाचं, सॉरी 239 रनचं टार्गेट होतं. न्यूझीलंडने 190 रन काढले 7 विकेटामध्ये 20 ओव्हर. डिवॉन कन्वे पहिल्याच ओव्हरला आउट झाला. पहिल्या ओव्हरला अजून जो रिव्ह्यू घेतला होता मला वाटतं तो गरज नव्हता, कारण थोडासा बाहेरच होता तो. प्रथमदृष्ट्या मला बघितलं वाटत होतं की नाही यार गरज नव्हती, कारण बाहेरच दिसत होता तो लेग स्टम्पच्या. तिथं आपण रिव्ह्यू लॉस केला. अजून एक रिव्ह्यू संजू सॅमसननी लॉस केला तो कॅचमध्ये वाईड असताना. मला माहीत नाही संजू सॅमसनला कशाचा आवाज आला होता. अक्षर पटेल पण म्हणला होता, मला तर काही आवाज आला नाही. तिथं पण आपण रिव्ह्यू लॉस केला. त्याच्यानंतर रचिन रवींद्र पुढच्याच ओव्हरला हार्दिक पांड्याने आउट केला. हार्दिक पांड्याचा काल एक चांगला दिवस होता. क्विक फायर इनिंग प्लस पहिल्याच ओव्हरला विकेट, जे आपल्याला हार्दिक पांड्याकडून अपेक्षित आहे. सुरुवातीला 2 ओव्हर तो टाकतो, बेस्ट आहे. रॉबिन्सन एक चांगला खेळत होता. त्यांनी 15 बॉलमध्ये 21 रन काढले. त्यांनी ग्लेन फिलिप्ससोबत एक चांगली पार्टनरशिप केली. ग्लेन फिलिप्सला आपण IPL मध्ये एवढं बघितलं नाही, आपण त्याला एवढं रेट करत नाही, एवढं त्याचं स्तुती करत नाही, ॲप्रिशिएट करत नाही, बट मला काल त्याची इनिंग पाहून वाटलं की नाही यार तो एक चांगला बॅट्समन आहे. आपण त्याचा खेळ तसा बघत नाही. 40 बॉलमध्ये त्यांनी 78 रन काढले, 6 6मध्ये 395चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. आणि तो जोपर्यंत होता तोपर्यंत मला हे माहिती होतं की 16-17 रन प्रतिवर पाहिजे होते. तिथं तुम्ही 150चा 200चा स्ट्राईक रेट चालत नाही, तिथे 250-300चा स्ट्राईक रेट हवा असतो. फक्त एक बॉल इकडं तिकडं ते झालं. अक्षर पटेलनी त्याला आऊट केलं. त्याच्यासोबत होता मायकल चॅपमननी 24 बॉलमध्ये 39 रन काढले, 160चं स्ट्राईक रेट होतं. जसं मी म्हटलं 16 रन रिक्वायरमेंट आहे तुमचं, 16 रन प्रति ओव्हर पाहिजे आणि तिथे तुम्ही 150च्या स्ट्राईक रेटने खेळणार, तर मला नाही वाटत ते जस्टिफाय होईल. आणि तसंच झालं. मायकल चॅपमन 24 बॉलमध्ये 39 रन काढून आऊट झाला. डॅरेल मिचेल आला, तो 18मध्ये 28 करून आऊट झाला. जास्त काही करू शकला नाही, कारण तोपर्यंत मॅच ऑलमोस्ट संपली होती. 35 बॉलमध्ये 98 रन, 35 बॉलमध्ये 94 रन असे काही पाहिजे होते तेव्हा. जसं म्हटलं 16-17चा रिक्वायर रन रेट चालू होता. तो थोडा अवघड. एक बॉल मिस झाला, एखादी ओव्हर 8 रनाची 10 रनाची गेली तर तो रन रेट परत 22-23 होऊन जातो आणि शेवटी तसंच झालं. मिचेल सॅटनर आला, त्यांनी 13मध्ये 20 काढले आणि नंतर बॉलर्स होते क्लार्क जेमिसन. बॉलिंगमध्ये जर आपण बघितलं तर अर्शदीप सिंग होता. त्यांनी सुरुवातीला जसं आपल्याकडं अर्शदीपला आपण ओळखला जातो की नाही यार जिथं स्विंग होईल तिथं अर्शदीप विकेट घेईल, आणि त्यांनी काल विकेट घेतली. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी घेतली. हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली. जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली नाही. जसप्रीत बुमराहचा इकॉनॉमी रेट 9.67 आहे. 3 ओव्हरमध्ये 29 रन दिले आणि 4थी ओव्हर टाकली नाही. अल्दो त्याच्या बॉलवर मला वाटतं मायकल चॅपमनची कॅच रिंकू सिंगनी सोडली होती, ती कदाचित पकडली असती तर त्याचा स्टॅट पण चांगला झाला असता. मॅच कदाचित आपण अजून लवकर जिंकलो असो. बट 3 ओव्हरमध्ये 29 रन. जसप्रीत बुमराह इकॉनॉमी 9.67. थोडासा मला वाटतं विचार करावा लागेल. अक्षर पटेलनी 3 ओव्हरमध्ये 3.3मध्ये 42 रन दिले. त्याच्या हाताला बॉल लागला होता आणि त्याचे 3 बॉल त्याच्यानंतर अभिषेक शर्माने टाकले होते. वरुण चक्रवर्तीने 4 ओव्हर 37 रन 2 विकेटा. शिवम दुबेने शेवटची ओव्हर टाकली. त्याच्या 3 ओव्हरमध्ये त्यांनी 28 रन देऊन 2 विकेटा घेतल्या आणि शेवटच्या ओव्हरला मला वाटतं तो हॅट्रिकवर पत्ती होता. तर अशा प्रकारे न्यूझीलंडने 190 रन काढले आणि आपण 48 रनांनी मॅच जिंकलो. जे की पॉईंट मला वाटतात, जसं मी आधी पण म्हटलं की फिल्डिंग, भारताची फिल्डिंग मला वाटतं इम्प्रूव्ह करायला हवे. काल पण आपण कॅचेस सोडलेले आहेत. ग्राउंड फिल्डिंग यस ठीक झाली असं म्हणू शकतो, बट कॅचेस आपण सोडले आहेत. मला वाटतं काल 2 कॅचेस आपण सोडल्या. 2 कॅच सोडल्यानंतर फिल्डिंग कोचवरती पण कॅमेरा गेलता. बघूयात ते काय इम्प्रूव्हमेंट करतात त्याच्यावरती. ग्राउंड फिल्डिंग चांगली होती, त्याबद्दल आपण अभिनंदन केलं पाहिजे. रिव्ह्यू जसं मी सांगितलं 2 रिव्ह्यू आपण वेस्ट केले. एक तर पहिल्याच ओव्हरमध्ये आणि दुसरा संजू सॅमसनला वाटलं की बाबा कॅच पकडली आहे, बॅट काहीतरी लागलं आहे, पण जेव्हा रिव्ह्यू घेतला तेव्हा दिसलं की त्याच्यात बॅटीला बॉल लागलाच नाही आणि तो रिव्ह्यू पण आपण लॉस केला. तर मला वाटतं हे टॅक्टिकल मिस्टेक्स आहेत थोड्याशा, जे आपण अवॉइड करू शकतो. बॉलिंगमध्ये मी जसं म्हटलं जसप्रीत बुमराह 9.67चा इकॉनॉमी आहे. येस मला माहिती मोठ्या गॅपनंतर येतो आहे. जसप्रीत बुमराह चॅम्पियन आहे, कमबॅक करेल, मला त्याचं कमबॅक बघायचं आहे. आणि एक जी महत्त्वाची गोष्ट मला वाटतं ती की ईशान किशन आणि संजू सॅमसन यांना जी अपॉर्च्युनिटी भेटतात ती त्यांनी मिस करता कामा नये. जेवढ्या अपॉर्च्युनिटी भेटतात तेवढं त्यांनी कॅपिटलाइज करून चांगलं परफॉर्म केलं तर मला वाटतं त्यांचं फ्युचर ब्राईट आहे. आणि ईशान किशन मला माहिती आहे, आपण मुंबई इंडियनमध्ये त्याला बघितलं आहे,
चांगला बॅट्समन आहे, फक्त त्याला थोडंसं एक गॅप भेटला होता. आता त्याला ऑपॉर्च्युनिटी भेटते तर त्याने चांगलं खेळावं अशी माझी अपेक्षा. आणि संजू सॅमसन पण आपण बघितलं राजस्थान रॉयलमध्ये चांगलं बॅटिंग करतो, ओपनला किंवा नंबर 3 वरती. आणि पण या गोष्टीचं महत्त्व जाणून घ्यायला पाहिजे आणि चांगलं परफॉर्मन्स दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? पुढच्या मॅचेसमध्ये चांगलं परफॉर्म करतील? नक्की कळवा. तोपर्यंत घ्या आपली काळजी.